श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीच्या काही खास गोष्टी। म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींच्या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील, कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मनातील काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच काय की 2025 मध्ये आपण अशा काही खास गोष्टी कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जाणून घेणार आहोत की त्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील। तर मित्रांनो, की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण वाटणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता नक्की बघा। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, अतिशय मेहनती आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करणारी रास म्हणजे कुंभ रास होय। कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय मेहनती असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरच ते यश प्राप्त करत असतात, कष्ट करत असतात, त्यांचे चांगले कर्म असते। कर्म आणि कष्टाच्या जोरावर कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय यश प्राप्त करत असतात। परंतु लोकांना मदत करणे, जर त्यांच्याकडे कोणी मदतीला आले की ते कुंभ राशीच्या व्यक्ती ह्यांना कोणालाच नाही म्हणत नाही। परंतु ज्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींना मदतीची गरज असते त्यावेळेस त्यांना त्यांच्या मदतीला कोणी येत नाही। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या फार नाराज होत असतात आणि हताश होत असतात। परंतु कुठल्याही प्रकारची पर्वा न करता ते लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्ती असतात। जगातली किंवा इतर समाजातली लोक त्यांना फॉलो करत असतात। जेव्हा कुंभ राशीच्या व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचते त्यावेळेस कुंभ राशीच्या व्यक्तींना फॉलो करणाऱ्यांची संख्या जास्त असते। आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या यशाच्या शिखरावर पोहोचत असतात। अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींचे काही खास गोष्टी किंवा त्यांच्या मनातील काही प्रश्न असतील, ते प्रश्न आपण आता बघणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न म्हणजे काय की कुंभ राशीची देवता कोणती आहे, म्हणजेच काय कुलदेवता कोणती आहे। मित्रांनो, आपली कुलदेवता वेगळी असते आणि राशीनुसार कुलदेवता कोणती आहे हे आता आपण बघणार आहोत। त्याप्रमाणे कुंभ राशीची राशीनुसार कुलदेवता आहे देवी काली। कुंभ राशीच्या व्यक्तींनी देवी कालीची उपासना जर केली तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो। म्हणजेच काय की कुंभ राशीच्या व्यक्तींची कुलदेवता ही काली देवता आहे। काली देवतेची आपण उपासना करा, देवी नक्कीच तुमची सर्व मनोकामना पूर्ण करणार आहे। त्यानंतर बघूया की कुंभ राशीची साडेसाती कधी संपणार आहे। मित्रांनो, त्याच्यानंतरचा प्रश्न असेल कुंभ राशीच्या व्यक्तींना की आपली साडेसाती कधी संपणार आहे। तर मित्रांनो बघा, आता सध्या साडेसातीचे तुमचे दुसरे चरण चालू आहे आणि साडेसातीचे दुसरे चरण तुमचे 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे आणि त्याच्यानंतर तिसरे चरण चालू होणार आहे आणि तिसरे चरण तुमचे मात्र 3 जून 2027 रोजी संपणार आहे। म्हणजेच काय की साडेसातीमधून तुमची पूर्ण मुक्तता 3 जून 2027 मध्ये होणार आहे। याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल की आता तुमची साडेसाती ही कधी संपणार आहे। तर तुमची साडेसाती ही 3 जून 2027 रोजी संपणार आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींचे भाग्य कधी चमकेल। तर मित्रांनो बघा की कुंभ राशीचे भाग्य हे त्यांची साडेसाती संपल्यानंतरच चमकणार आहे। म्हणजेच काय की 3 जून 2027 नंतर तुमचं भाग्य चमकणार आहे आणि तुमच्या चांगल्या गोष्टीची सुरुवात ही 29 मार्च 2025 मध्ये चालू होणार आहे। म्हणजेच काय की तुमचे कर्म चांगले असेल, तुमचा प्रयत्न चांगले असतील, कष्ट चांगले असतील तर 29 मार्च 2025 नंतर तुमचं भाग्य चमकायला सुरुवात होणार आहे आणि खरं तुमचं भाग्य 3 जून 2027 नंतर चमकणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जीवनसाथी कोणत्या राशीचा असेल। तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जीवनसाथी हा मिथुन राशीचा असेल। मित्रांनो, मिथुन रास आणि कुंभ राशीची जोडी अतिशय चांगली जमणार आहे। त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींचा जीवनसाथी हा मिथुन राशीच्या व्यक्ती किंवा स्त्री असेल, पुरुष असेल तो असणार आहे। म्हणजेच कुंभ आणि मिथुन या राशींची जोडी अतिशय चांगली जमते। त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींनी कुठले रत्न धारण करावे। मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय भाग्यकारक रत्न म्हणजे पुष्कराज रत्न। तुम्ही पुष्कराज रत्न आपल्या सोन्याची अंगठी करून किंवा चांदीच्या धातूची अंगठी करून तुम्ही घालू शकता।
म्हणजेच काय की कुंभराशीच्या व्यक्तींना गुरुचा खडा म्हणजे पुष्कराज तुम्ही धारण करू शकता। त्यानंतर बघूया मित्रांनो की कोणता कडा घालावा। मित्रांनो की तुम्ही हातामध्ये कोणता कडा घालावा, तर कुंभराशीच्या व्यक्तींनी हातामध्ये लोखंडाचा कडा घालावा। का त्याचं कारण काय की तुमच्या राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आणि शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हातामध्ये लोखंडाचा कडा जर घातला तर तो तुमच्यासाठी अतिशय चांगला राहील। त्यामुळे शनीची कृपा तुमच्यावर प्राप्त होणार आहे। म्हणूनच कुंभराशीच्या व्यक्तींनी शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी लोखंडाचा कडा हातामध्ये घालणे आवश्यक आहे। त्यानंतर बघूया की मित्रांनो की कोणत्या रंगाचं वाहन तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजेच काय की कुंभराशीच्या व्यक्तींना प्रश्न पडलेला असेल की मी कुठल्या प्रकारचं वाहन तर मी खरेदी करणार आहे, पण त्याचा कलर कुठला असावा। तर कुंभराशीच्या व्यक्तींना त्यांचा चांगला कलर किंवा वाहनाचा कलर हा निळा असावा। स्काय ब्ल्यू कलरचं जर तुम्ही वाहन घेतलं तरी चालेल, निळ्या रंगाचं तुम्ही वाहन घेतलं तरी चालेल, ते तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे। त्यानंतर बघूया की कुंभराशीच्या व्यक्तींनी प्राणी कुठले पाळावेत। तर मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींनी प्राणी हे आपले कुत्रा, गाय, म्हैस किंवा रंगबिरंगी जे पक्षी असतात ते कलरचे पक्षी तुम्ही पाळले तरी चालेल, ते तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असतं। म्हणजेच काय की कुत्रा जर तुम्ही पाळला, गाय जर तुम्ही पाळली किंवा म्हैस जर तुम्ही पाळली किंवा रंगीबेरंगी कलरचे पक्षी जर तुम्ही पाळले तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे। त्यानंतर बघूया की मित्रांनो की भाग्यकारक रत्न कोणते, तुमच्यासाठी भाग्यकारक रत्न कोणते हा एक प्रश्न कुंभराशीच्या व्यक्तींच्या मनात असेल तर त्याचे उत्तर आहे मित्रांनो नीलम, जामुनिया रत्न। जामुनिया रत्न हे तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक रत्न आहे। मित्रांनो जामुनिया नावाचं जे रत्न आहे ते तुम्ही परिधान करू शकता। त्यानंतर मित्रांनो बघा की कुंभराशी व्यक्तीला काही प्रश्न पडलेला असेल की बाबा मी सोनं घालावे की नाही घालावे, त्यातला उत्तर आहे मित्रांनो की तुम्ही सोनं नाही घातलं तरी चालेल। मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींनी सोनं घातलं नाही तरी चालतं, कारण की मित्रांनो बघा सूर्य आणि शनी यांच्या आपापसात पितापुत्रांचं नातं जरी असलं तरी आपापसात वैर आहे। त्यामुळे सोनं हे तुम्हाला लाभदायक ठरत नसतं। त्यामुळे तुम्ही सोनं जरी घातलं नाही तरी तुमच्या राशीला चालू शकतं। म्हणजेच काय की कुंभराशीच्या व्यक्तींनी सोनं नाही घालावे। त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारच्या वस्तूचे दान करायला पाहिजे जे तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक ठरणार आहे किंवा तुम्हाला चांगलं त्यापासून लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो बघा की कुंभराशीच्या व्यक्तींनी तूप, गूळ, काळे तेल व तेल यांचे दान करावे। काळ्या रंगाचे कपडे दान तुम्ही करू शकता, काळ्या रंगाचा धातू तुम्ही दान करू शकता, म्हणजेच काय लोखंडाचे दान तुम्ही करू शकता, काळे तीळ तुम्ही दान करू शकता आणि तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल सुद्धा अर्पण करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो की जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा दान करू शकता, काळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही दान करू शकता। म्हणजेच काय की पावसाळ्यात त्यांना रेनकोट असेल, छत्री असेल इत्यादी जे त्यांना आवश्यक गरीब लोकांना किंवा ज्या लोकांना आवश्यक आहे अशा लोकांना तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सुद्धा दान करू शकता, काळ्या रंगाचे त्यांना चप्पला दान करू शकता। म्हणजेच काय की मित्रांनो तुम्हाला आत्ताच कळलं असेल की तुम्ही तेल, गूळ, तीळ अशा प्रकारच्या वस्तू दान करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तीच्या मनात दुसरा एक प्रश्न असा असेल की कोणत्या वस्तू दान करू नये। त्यातली बघा मित्रांनो की दूध, तांदूळ, त्यानंतर बघा चांदी या वस्तू तुम्ही दान करायच्या नाही। मित्रांनो बघा की काही गोष्टी कुंभराशीच्या व्यक्तींनी दान करताना लक्षात ठेवायच्या आहेत, त्यातलं दूध, तांदूळ आणि चांदीच्या वस्तू ह्या तुम्ही कधीही दान करू नये। आणि आपल्या आईच्या वयाच्या असेल किंवा आईच्या खालच्या ज्या वयाच्या स्त्रिया असतील त्यांना तुम्ही काही दान करू नये मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात। त्यानंतर बघा की मित्रांनो तुम्ही कोणत्या वारी व्रत करावे। कुंभराशीच्या व्यक्तींच्या मनात प्रश्न असेल की आपण कुठल्या वारी व्रत करावे, तर तुम्ही बुधवार हा दिवशी तुम्ही व्रत करू शकता। त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभराशीच्या व्यक्तींनी कुठल्या प्रकारचा रुद्राक्ष धारण करावा, हाही प्रश्न कुंभराशीच्या व्यक्तींच्या मनात पडलेला असेल की आपण कुठल्या प्रकारचा रुद्राक्ष धारण करावा। तर कुंभराशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा।
पंचमुखी रुद्राक्ष तुम्ही जर धारण केला तर तो तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे, तुमच्यासाठी भाग्यकारक ठरणार आहे. तुमच्या ज्या अडचणी येत असतील, कामामध्ये अडचणी येत असतील, त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे आणि तुम्हाला काम करण्यासाठी फार चांगली ऊर्जा त्यातून मिळणार आहे. म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करायला पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो की कुठले रत्न तुम्ही हातामध्ये धारण करावे, तर नीलम नावाचे जे रत्न आहे ते रत्न तुम्ही हातामध्ये धारण करू शकता. नीलम रत्न हे तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी नीलम रत्न हातामध्ये धारण करावे. त्यानंतर बघा मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कुठला रंग भाग्यकारक आहे, तर मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी निळ्या रंग तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे. स्काय ब्ल्यू कलरचा रंग किंवा निळा रंग किंवा आकाशी रंग आपण ज्याला म्हणतो, तो रंग तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे किंवा भाग्यकारक असतो. या रंगाचा जर तुम्ही शर्ट किंवा चांगले काम करताना तो निळ्या रंगाचा शर्ट जर तुम्ही धारण करून जर त्या कामासाठी गेले तर ते काम तुमच्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने होत असतं आणि त्या कामातील अडचणी ह्या दूर होत असतात. त्यामुळे तुमच्यासाठी भाग्यकारक रंग जो आहे तो आहे निळा रंग. त्यानंतर बघा मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणता आकडा किंवा कोणता क्रमांक शुभ आहे, तर मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 7 नंबर आणि 9 नंबर आणि 13 नंबर हे आकडे तुमच्यासाठी अतिशय शुभ आहेत. मित्रांनो परत एकदा बघा की 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर आणि 13 नंबर ह्या क्रमांकाचे आकडे तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. हे क्रमांक जर तुम्ही तुमचे शुभ असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कुठला वार शुभ असतो, तर मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरुवार आणि शुक्रवार हे वार अतिशय शुभ असतात. त्या वारी तुम्ही तुमच्या इच्छेदेवतेची पूजा देखील करू शकता. इच्छेदेवतेची पूजा अर्चना केल्यामुळे तुम्हाला त्याची इच्छित फळ मिळत असते. त्यामुळे बघा मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अतिशय महत्त्वाचे असतात. त्यानंतर बघा की मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींनी कुठल्या देवतेची पूजा करावी आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना कुठली देवता ही वाचवत असते किंवा त्यांचं जे येणाऱ्या अडचणी आहे त्या अडचणी सोडवत असते, तर कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवान शिवाची पूजा करावी. भगवान शिव त्यांना अनेक अडचणीपासून मुक्त करतील किंवा अनेक अडचणीपासून त्यांचे दूर करतील. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवान शिवाची पूजा अर्चना करावी. त्यानंतर बघूया की कुंभ राशीच्या स्त्रिया ह्या कशा असतात, तर कुंभ राशीच्या स्त्रिया ह्या अतिशय प्रामाणिक असतात, दयाळू असतात, संयमी असतात. त्यांना आपल्या प्रपंचाची, आपल्या घरादाराची फार काळजी असते. त्या खूप मेहनती असतात. कुंभ राशीच्या स्त्रिया ह्या अतिशय मेहनती असतात. बचत करण्याची त्यांना सवय असते आणि बचतीच्या थोडी बचत करूनच ते भविष्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. म्हणजेच काय की कुंभ राशीच्या स्त्रिया अतिशय दयाळू असतात. मित्रांनो तुम्हाला आता काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, काही प्रश्न तुम्हाला उत्तरं माहिती असतील किंवा काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. मित्रांनो बघा की लवकरच कुंभ राशीची 7.5चे दुसरे चरण चालू होणार आहे. 29 मार्च 2025 मध्ये तुमचे 7.5चे दुसरे चरण चालू होणार आहे आणि तुम्हाला लवकरच तिसऱ्या चरणात तुमची 7.5 सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला येणारा काळ तुमचा अडचणीतून मुक्त राहणारा काळ असणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल वाहू शकता. जर तुम्ही काळे तीळ व तेल वाहिले तर तुमच्या अडचणी दूर होतील. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करू शकता. मित्रांनो ज्यांना दररोज हनुमान चालिसा वाचायला जमत असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसा वाचावी आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी दर शनिवारी हनुमान चालिसाचे वाचन नक्की करावे. मित्रांनो हे छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या, उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनातली काही उत्तरं जर बाकी असतील तर ती उत्तरं तुम्ही उत्तरं मिळाली नसतील तर त्यातले काही प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचे उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईन आणि आमचे जे चॅनलवर इतर व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.